Next point, factor affecting the rate of a chemical reaction. फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार तर नेचर ऑफ द रिएक्टंट, अभिकारकांचे स्वरूप, साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट, अभिकारकाच्या कणांचा आकार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, अभिकारकांची सहती, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन, तापमान आणि कॅटलिस्ट उत्प्रेरक. ह्या 5 पॉईंटचा आपल्याला या फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये स्टडी करायचं. फर्स्ट पॉइंट, नेचर ऑफ द रिएक्टंट, अभिकारकाचे स्वरूप. लेट अस सी द रिएक्शन ऑफ द मेटल अल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट HCl. रिएक्शन ऑफ मेटल अल्युमिनियम and zinc with dilute HCl. L reacts with HCl, aluminum chloride and H2 gas obtained. Then zinc react with hydrochloric acid, zinc chloride and H2 gas liquid. On reaction of both aluminum and zinc with dilute HCl, H2 gas is liberated and water soluble salts of metal are formed. AlCl3 aluminum chlorate, ZnCl2 zinc chloride and H2 gas liberated. However, the reaction of aluminum metal takes place faster. The reaction of aluminum metals takes faster as compared to the zinc metal. ह्या दोन रिएक्शन मध्ये आपण काय बघितलं, अल्युमिनियमची HCl बरोबर होणारी अभिक्रिया, याच्यामध्ये H2 गॅस लिबरेट होतो आणि वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ द मेटल अल्युमिनियम क्लोराइड अँड झिंक क्लोराइड आर फॉर्म. However, the reaction of aluminum with dilute HCl takes place faster as compared to the zinc metal. अल्युमिनियमची HCl बरोबर होणारी अभिक्रिया आणि झिंकची HCl डायल्यूट HCl बरोबर होणारी अभिक्रिया, या दोन्ही अभिक्रियेमध्ये अल्युमिनियमची HCl बरोबर होणारी अभिक्रिया अतिशय फास्टली होते. कशाच्या तुलनेत? झिंकची हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या बरोबर होणाऱ्या अभिक्रियेच्या तुलनेत अल्युमिनियमची HCl बरोबर होणारी अभिक्रिया ही फास्ट होते. द नेचर ऑफ द मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. याला अभिक्रियाकारकाचे स्वरूप कारणीभूत. तर काय स्वरूप आहे? Aluminium is more reactive than Zn. Aluminium हा झिंक पेक्षा जास्त क्रियाशील आहे. Aluminium is more reactive than Zn. Therefore, the rate of reaction of aluminum with dilute hydrochloric acid is higher than that of Zn. की ज्यामुळं अल्युमिनियमची जी रिएक्शन आहे HCl बरोबर ती Zn पेक्षा फास्ट होते. याला कारणीभूत काय तर यातला कारण काय तर नेचर ऑफ द रिएक्टंट, अल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन Zn. देन सेकंड पॉइंट, साइज ऑफ द particles of reactant. Size of the particles of reactant, कणांचा आकार. आता साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट ह्या पॉइंटचा आपल्याला स्टडी करताना आपल्याला तुमच्या पुस्तकामध्ये असणार पेज नंबर 40 ला असणार एक्सपेरिमेंट आपण लक्षात घ्यायचं. एक्सपेरिमेंट काय आहे बघा. एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला ॲपरेटस मध्ये काय दिलेले आहेत तर 2 टेस्ट ट्यूब दिलेले आहेत. 2 टेस्ट ट्यूब दिलेले आहेत, बॅलन्स दिलेला आहे, त्याला आपण वजन काटा म्हणतो, मेजरिंग सिलेंडर, मोज पात्र.
केमिकल्स मध्ये काय दिलेले आहे, पीसेस ऑफ शहाबादी टाइल्स, शहाबादी फरशीचे तुकडे, पावडर ऑफ शहाबादी टाइल्स, शहाबादी फरशीची पावडर, आणि डायल्यूट HCl. आता तुम्ही टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबादी टाइल्स इन इक्वल वेट, त्यासाठी तुम्हाला बॅलन्स दिलाय वजन काटा. शहाबादी फरशीची पावडर आणि तुकडे हे इक्वल वेट मध्ये घ्यायचे इन 2:2. ॲड 10 ml डायल्यूट HCl, यासाठी आपल्याला मेजरिंग सिलेंडर दिलेला आहे. ॲड 10 ml डायल्यूट HCl इन इच ऑफ दी टेस्ट ट्यूब. इन द रिएक्शन ऑफ डायल्यूट HCl and pieces of Shahabadi tiles, CO2 effervescence is formed slowly. डायल्यूट HCl ची शहाबादी फरशीच्या तुकड्याबरोबर जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा CO2 effervescence is formed slowly and calcium carbonate disappears slowly. कार्बन डायऑक्साइडची इफरवन्सेस म्हणजे बुडबुडे हे अतिशय सावकाश होतात आणि जो कॅल्शियम कार्बोनेट डिसअपियर म्हणजे नष्ट होतो तो अतिशय सावकाश होतो. ऑन अदर हँड CO2 effervescence forms faster speed with powder of शहाबादी टाइल. सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये आपण जी पावडर घेतलेली शहाबादी टाइलची आणि त्याची डायल्यूट HCl बरोबर जी अभिक्रिया होते ते अतिशय फास्ट होते. ऑन अदर हँड CO2 effervescence forms at faster speed with powder of शहाबादी tiles. The above observation indicates that the rate of reaction depends upon the size of the particle. या ठिकाणी pieces of शहाबादी टाइल्स and powder of शहाबादी टाइल्स याच्यामध्ये शहाबादी फरशीचे तुकडे आणि शहाबादी फरशीची तुकड्याची पावडर आपण दोन हे घेतलेले वेगवेगळ्या टेस्ट मध्ये. तर अबव ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट द रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट. कणांचा आकार कसा आहे त्यावर अभिक्रियेचा दर अवलंबून असतो. टेकिंग पार्ट इन द रिएक्शन. आता याच्यामध्ये पीसेस ऑफ शहाबादी टाइल याची अतिशय बारीक पावडर आहे आणि पीसेस ऑफ शहाबादी टाइल्स तुकडे आणि पावडर ऑफ शहाबादी टाइल पावडर आहे ते अतिशय बारीक आहे, त्याचा आकार अतिशय स्मॉल आहे की ज्यामुळे स्मॉलर द साइज ऑफ द रिएक्टंट पार्टिकल्स म्हणजे कणांचा आकार जेवढा लहान स्मॉलर द साइज ऑफ द पार्टिकल्स स्मॉलर द साइज ऑफ द रिएक्टंट पार्टिकल्स टेकिंग पार्ट इन द रिएक्शन फास्टर विल बी द रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे कणांचा आकार जेवढा लहान तेवढी रिएक्शनचा जो रेट आहे तो जास्त असतो. हे आपल्याला कशामध्ये लक्ष देतं तर साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अभिक्रियाकारकाची संहती. इन द रिएक्शन ऑफ डायल्यूट HCl and calcium carbonate. In the reaction of dilute HCl and calcium carbonate disappears slowly and carbon dioxide also liberates slowly. व रिएक्शन काय? In the reaction of dilute HCl and calcium carbonate. Dilute HCl and calcium carbonate disappears slowly. Calcium carbonate disappears slowly and carbon dioxide also liberates slowly. CaCl2 plus CO2 plus H2. ह्या रिएक्शन मध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा डिसॅपियर स्लो होतो आणि कार्बन डायऑक्साइड सुद्धा लिबरेट का होतो स्लोली की ज्यामुळे ही रिएक्शन येते ती स्लो रिएक्शन. On the other hand, the reaction with concentrated HCl. Reaction with concentrated HCl. Calcium chloride, carbon dioxide also liberate fastly. Calcium carbonate disappear faster and carbon dioxide also liberates fast. Listen, in the reaction of dilute HCl and calcium carbonate disappears slowly and carbon dioxide also liberates slowly. On the other hand, the reaction with concentrated HCl takes place rapidly and calcium carbonate disappear fast.
concentrated HCl reacts faster than dilute HCl. That means the rate of reaction is proportional to the concentration of the reactant. याच्यामध्ये आपण डायल्यूट HCl यूज केलं की ज्यामुळे ही रिएक्शन काय होते, स्लो होते. कॅल्शियम कार्बोनेट डिसॅपर स्लो होतो, कार्बन डायऑक्साइड लिबरेट स्लो होतो. सेकंड रिएक्शन मध्ये आपण काय यूज केलं, पहिल्या याच्यामध्ये डायल्यूट HCl यूज केलं, सेकंड मध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl. कॉन्सन्ट्रेटेड HCl ज्यामध्ये यूज केलेले आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट डिसॅपेअर फास्ट होतो आणि कार्बन डायऑक्साइड सुद्धा लिबरेट काय होतो, फास्ट. त्यामुळे ही रिएक्शन येते फास्ट. आता याच्यामध्ये डायल्यूट HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl यापैकी कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज केले की ती रिएक्शन काय होते, फास्ट होते. म्हणजेच याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl रिॲक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट HCl. आता डायल्यूट HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl याच्यातला डिफरन्स काय, तर डायल्यूट HCl मध्ये ते HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड डायल्यूट करण्यासाठी त्यामध्ये वॉटर मिक्स केलं जातं, त्यामुळे त्याला आपण डायल्यूट HCl म्हणतो, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl याच्यामध्ये वॉटर मिक्स नसतं. तर कॉन्सन्ट्रेटेड HCl रिॲक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट acid. That means the rate of reaction is proportional to the concentration of the reactants. Then next point, temperature of the reaction. Next point, temperature of the reaction. While studying decomposition reaction, आपण डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये थर्मल डिकम्पोजिशन बघितले की याच्यामध्ये आपण दोन टेस्ट ट्यूब यूज केलेल्या. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट होतं, सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये लाईम वॉटर होतं. दोन्ही टेस्ट ट्यूबच्या मध्यभागी आपण काय होती, बेंड ट्यूब यूज केलेली. ती बेंड ट्यूब रबर कॉर्कच्या साईडने फिट होती. जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेटला हिट देतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड लिबरेट होतो की ज्याच्यामुळे लाईम वॉटर स्टर्स मिळते. हे आपण डिकम्पोजिशन मध्ये थर्मल डिकम्पोजिशन मध्ये बघितले. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, सॉलिड कॅल्शियम कार्बोनेट डज नॉट डिकम्पोज ॲट रूम टेम्परेचर. म्हणजेच ह्या कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा रूम टेम्परेचरला असतो तेव्हा याच्यामध्ये कोणतीही केमिकल रिएक्शन होत नाही. नो केमिकल रिएक्शन. पण व्हेन हिटेड, पण हा कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा आपण हीट देतो, व्हेन हिटेड इट डिकम्पोज टू गिव्ह कॅल्शियम ऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. That means the rise in temperature increase the rate of reaction. म्हणजे जेव्हा आपण अभिक्रिया होताना टेम्परेचरचा यूज करतो तेव्हा रिएक्शन राइज इन टेम्परेचर इनक्रीज द रेट ऑफ रिएक्शन. देन नेक्स्ट पॉइंट, लास्ट पॉइंट, कॅटलिस्ट मीन्स उत्प्रेरक. कॅटलिस्टची डेफिनेशन आपण 8th स्टँडर्डला बघितलेले. कॅटलिस्ट मध्ये काय म्हणतो डेफिनेशन काय, द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ अ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड अ कॅटलिस्ट. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो परंतु कोणतीही त्या पदार्थामध्ये जो यूज करणार त्याच्यामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ अ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट. फॉर एक्झाम्पल, ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट, आपण पोटॅशियम क्लोराईडला हीट दिली तर आपल्याला काय मिळतो, पोटॅशियम क्लोराईड KCl प्लस ऑक्सिजन लिबरेट होतो. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोज स्लोली. आता आपण पोटॅशियम क्लोराईडला हीट दिली तर तो डिकम्पोज स्लोली होतो. हाऊएव्हर पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोज रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डायऑक्साइड. याच्यामध्ये आपण कॅटलिस्ट म्हणून मॅग्नेशियम डायऑक्साइडचा जर वापर केला म्हणजे फक्त हा प्रेझेन्स उपस्थित असेल
मॅग्नेशियम डायऑक्साईडच्या उपस्थितीत पोटॅशियम क्लोराईड हा डिकम्पोज होताना रॅपिडली होतो आणि आणि ऑक्सिजन लिबरेट होतो बघा. हावेवर पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोज रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम डायऑक्साईड टू लिबरेट O2 gas. No chemical change takes place in MnO2 in this reaction. MnO2 म्हणजे काय, मॅग्नेशियम डायऑक्साईड. याच्यामध्ये आपण कॅटलिस्ट म्हणून काय यूज केलं तर मॅग्नेशियम डायऑक्साईड. जे मॅग्नेशियम डायऑक्साईडचा यूज केल्या हा पोटॅशियम क्लोराईड काय होतो, डिकम्पोज काय होतो रॅपिडली. स्टार्टिंगला आपण जरी हीट दिली तर त्याची रिॲक्शन ही अतिशय स्लोली होत होती, पण आपण मॅग्नेशियम डायऑक्साईड जेव्हा याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून यूज केला तर ही रिॲक्शन काय होते, फास्ट रिॲक्शन.